आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। पुणे नाशिक महामार्ग क्रमांक 60 एकलहरे हद्दीत अपघातांची वाढती संख्या पाहून तसेच लोकांच्या हितावह व सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच NHAI चे सध्याचे दिलीप शिंदे यांनी VM मातेरे पुणे येथील कॉन्ट्रॅक्टरला सुरक्षा उपाययोजना करण्याचे तसेच पेंडिंग सर्व्हिस रस्ता करण्याचे सक्त आदेश दिलेले आहेत। मागील 2 दिवसांपासून पुणे नाशिक महामार्ग क्रमांक 60 चे अधिकारी यांनी त्यांचे कर्मचारी यांचे मार्फत सुरक्षा उपाययोजना करण्याचे काम सुरू केल्याचं दिसून येतंय। पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 एकलहरे हद्दीमध्ये जो शिंदेवाडीकडे जाणारा तसेच कळंबच्या जुन्या रस्त्याकडे जाणारा जो चौक आहे त्या चौकामध्ये अनेक अपघातांची संख्या वाढली होती। अनेक लोकांना जायबंदी व्हावे लागले तसेच काहींचे प्राण सुद्धा गेलेले आहेत। नुकतेच 4 दिवसांपूर्वी रुपाली पडवळ यांचा अपघात मृत्यू झालेल्या तसेच त्यांचे दीर अक्षय पडवळ हे मृत्यूची झुंज देत आहेत। कैलासवासी रुपाली पडवळ यांचा अंत्यविधी होण्यापूर्वी त्यांचा मृतदेह अँब्युलन्समध्ये घेऊन जात असताना स्थानिक अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच काही राजकीय पुढाऱ्यांनी त्या ठिकाणी अर्ध्या तासाची पुणे नाशिक महामार्ग प्रशासनाबरोबर चर्चा केली होती। आपल्या तीव्र भावना सुद्धा व्यक्त केल्या होत्या व त्वरित सुरक्षा उपाययोजना न केल्यास या ठिकाणी रास्ता रोको होणार अशा प्रकारचा इशारा सुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला होता। या इशाऱ्याची गंभीर दखल घेत पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 च्या अधिकाऱ्यांनी तसेच दिलीप शिंदे यांनी सदर काम अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदाराला त्वरित आदेश दिले व त्या ठिकाणी रंबलर पट्ट्या लावण्याचंही काम तसेच स्पीड ब्रेकर बसवण्याचं काम वेगाने सुरू केले आहे। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 च्या या शिंदेवाडीकडे जाणाऱ्या चौकाच्या दोन्ही दिशेला रंबलर स्पीड कंट्रोलर बसवण्यात आलेले आहेत तसेच दोनही बाजूला स्पीड ब्रेकर चांगल्या दर्जाचे टाकण्यात आलेले आहेत। त्यावर वाहनधारकांना लांबून दिसावेत असे रिफ्लेक्टर लावणार आहेत। तेज तुफान न्यूज टीमने त्या ठिकाणी जाऊन सर्व्हे केला असता स्पीड ब्रेकरवर अतिवेगात आलेल्या वाहनांचा वेग हा आता कमी होतोय तसेच चौकातून रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांची सुरक्षा सुद्धा केली जात आहे। हॉटेल रवी किरण तसेच हॉटेल जल्लोष व हॉटेल आमंत्रण व मेसर्स शिंदे पेट्रोलियम पासनं वाहने ज्यावेळेस पुण्याच्या दिशेने येऊन नाशिककडे जात असतात त्यावेळी वाहनांचा वेग हा वाढत होता, आता तो वेग मर्यादित येऊ लागला आहे असे दिसून येतंय। परंतु काही महिन्यानंतर हेच स्पीड ब्रेकर हे उन्हामुळे म्हणा किंवा इतर वाहनांच्या वजनामुळे म्हणा दबून जातात व ते नाहीसे होत चालतात। त्यामुळे 2 महिन्याला 3 महिन्याला पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 च्या अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांनी सदर स्पीड ब्रेकर हे कायम असेच राहतील, त्याचा दर्जा असा टिकून राहील असे उपाययोजना करण्याची गरज व लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे। तसेच मोठमोठे गवत काढावे व गतिरोधक आहे असे दिशादर्शक फलक लावावे अशी मागणी मालक मिलिंद शिंदे तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व तेज तुफान संपादक अयूब शेख ग्रामस्थ यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज एकलहरे आंबेगाव पुणे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.